श्री बाबाजी पाटील यांच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याकरता कार्यकर्त्यांशी हितगुज साधताना उपस्थित मान्य श्री जितेंद्रजी आव्हाड, श्री आप्पा शिंदे, तानसेन ननावरे, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, अरविंद सिंहजी, संतोष केने, सदामामा पाटील, रमेश हनुमंते, गुलाब वजे, रवी पाटील, चंद्रकांत पाटील, सारिका गायकवाड, सुलोचना पाटील, प्रमिला केनी, मुकुंद केनी, सुनीता सातपुते, जितेंद्र पाटील, शमीम खान, शैलजा भोईर, सुधीर पाटील, एकनाथ मात्रे, सुरेश जोशी, कृष्णाबुवा मडवी, पांडुरंग चव्हाण, काशीनाथ पाटील, सुरेश पाटील, सुरेंद्र म्हात्रे, हिरा पाटील, तकी चोलकर, सुरेंद्र म्हात्रे, हेमंत रुमन, रवींद्र माटे, गंगाराम शेलार, जेसी कटारिया, विनायक कालन, समीर भोईर, दत्ता वजे, गजानन मिगरुलकर, बाराम ठाकूर, भगवान पाटील, सकाराम पाटील, लालचंद भोईर, दिलीप रोकडे, मुफ्ती अशरफ, विश्वनाथ रसाल, पांडुरंग वजे, विठ्ठल वायले, प्रकाश पाटील, रंगनाथ ठाकूर, सोनू सोनके, जयवंत माली, ज्ञानेश्वर माली, वासुदेव संते, गुरुनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, भाऊ गोंदली, शारदाताई पाटील, उज्ज्वला भोसले, शोभा कोटियन, शैलजा भोईर, सुरेखा पटेल, रेखा सोनावणे, संगीता मोरे, पूजा पाटील, मीना बने, अश्विन राऊत, हफीजा नाईक, सिराज डोंगरे, मोरेश्वर किनी, व्यासपीठावरील राहिलेले ज्यांचे नावं नाही घेते ते सर्व मान्यवर आणि समोर असलेल्या बंधू भगिनींनो, तुम्ही सांगाल की एवढी नावं गणेश नाईकांनी का घेतली? आपण ज्याला लग्नाच्या वेदीवर जातो त्याला आपण तारांचं बल मागतो, चंद्राचं बल मागतो, सूर्याचं बल मागतो आणि त्या सर्व देवतांना आव्हान करून आपण आपल्या कार्याला यश मागतो. गोष्ट खरी का खोटी? तेवढंच कशाला, आपल्या ग्रामीण भागामध्ये कुलदैवताची पूजा केल्यानंतर नवरा निघतो, गावदेवीची दर्शन घेतो, वेशीवर त्या ठिकाणी नारळ फोडतो, पूजे नसलेल्या पिंपलावरच्या मुंजाला पण नारळ फोडतो आणि चिंचेवरच्या हडलीला पण नारळ फोडतो. गोष्ट खरी? कारण ते कार्यामध्ये विघ्न, तुम्ही तर सगळे देवा सर्व समानात, तुम्हाला काय मुंजा आणि हाडल बी समजत नाही. कृपया गैरसमज करू नका, तर गणेश नाईक आम्हाला मुंजाने हाडल भेटला. असो, एकूणच मला अपेक्षा होती जितेंद्र आव्हाड या ठिकाणी बाबाजी पाटील कसा निवडून येतो याचं विश्लेषण करतील, पण आता ती जबाबदारी तर माझ्यावर आली. आता मी त्याला बोललो होतो, तो बोलतो मी बोलतो. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, कलवा मुंब्रामध्ये बाबाजी पाटीलला 50,000चा लीड मिळणार आहे. आता हा कल्याण ग्रामीण बाबाजी पाटलाचा होम पिच आहे ना, म्हणजे या ठिकाणी 15-20 हजाराचा लीड मी झाला पाहिजे का नको? मी तुम्हाला विचारतो, मिळेल की नाही? आता उल्हासनगरची आमदार आपलीच आहे, ज्योतिबाबी कलानी, त्या लाटेमध्ये निवडून आली होती. आज आप्पा शिंदे आणि त्याच परिसरामध्ये राहणारे गणपत गायकवाडची बाबाजीची मी 2दा मुलाखत करून दिली. बाबाजी कुठे आहे ना? हा, दिली मी मुलाखत करून ना. गणपत गायकवाडची त्या सहयोगी सदस्य बीजेपीचा आहे, शिवसेनेचा नाही आहे. आज अंबरनाथ मध्ये सदा पाटील आणि सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी तुझं वातावरण सगळं बदलून टाकलेलं आहे. मी तुम्हाला विश्वास सांगतो, डोंबिवलीमध्ये किती त्या ठिकाणी ठार प्रयत्न केले तरी सुद्धा बाबाजी पाटील एखाद्या वेळेस 50-75 हजार 1 लाखाच्या मताने निवडून येणार आहे. आपण डप्पट डिपॉझिट वगैरे घालवू असं काय आम्ही भाषा करत नाही, त्या अहंकाराच्या भाषेत. म्हणजे बाबाजी पाटील यांची उमेदवारी कोणीतरी बोलला का डिपॉझिट घालव, बोललं काहीतरी बोलला काहीतरी असं ऐकलं मी, कोणीतरी भाषण केलं तुमचं डिपॉझिट घालवा म्हणून. तुम्ही भाषण पेपर ऐकलं का नाही? कोण बोलला? हां, ऐकलं तर जितेंद्र आव्हाड बोलला, तर मी नाव पण घेत नाही. एकूण
मग अशी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं टायगरच्या डम्पिंग यार्डचा विषय तुम्हाला आठवत असेल, मी पालकमंत्री असताना ठाण्याच्या रेस्ट हाऊसला पर्यावरण मंत्री पण मीच होतो आणि पालकमंत्री मी होतो, त्यावेळेला ती रोखला होता, सकाराम शेटकेना रोखला होता. त्यावेळचे लोक आहेत का? हा, मुंब्रा रेती बंदरवर 100दा त्या लोकांनी प्रयत्न केले, मंत्रालयातून आदेश आले, गणेश नाईक असे, पण मुंब्रा बंदरची एक काठी कोणी उतरू शकला नव्हता, कारण तो दरारा होता. नेवालीच्या सारिका गायकवाड नेवालीच्या त्या आपल्या एअरपोर्टसाठी त्याला नोटिसा नव्हत्या आल्या, थांबवल्या होत्या ना. प्रश्न असा की जीव मनापासून असावा लागतो. मतांच्या लाचारी करता फक्त लोकांना प्रेम दाखवायचं आणि आपलं काम संपल्यानंतर लोकांचा सरासर विसर पडून घ्यायचा, ही प्रवृत्ती आमची नाही. मी आज शब्द देतो, आज कोणी सांगितलं की त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये शिवसेनेची महापालिका एक भाईंदरमध्ये भाजपची आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, ठाण्याचा आमदार हा आनंद परांजपे होणार, हे आज विश्वासानं सांगतो. आणि कल्याणचा आमदार खासदार बाबाजी पाटील होणार. भिवंडीचा आमदार खासदार सुद्धा सुरेश तावडे होणार. आणि तिकडचं आता कधी आजच गेलो होतो आम्ही, संतोष केनियावर आम्ही होतो. किती लोक होती? 300 लोकांना बोलवले होते. किती गर्दी होती? हजारो लोक होती. मी तुम्हाला विश्वास सांगतो, त्यावेळेला जर का किती जरी 2014 खाली अट्टास केला असता तरी काय आपली दाल गल्ली नसती. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण, नारळाचं झाड असतं ज्याला ते हिरवगार असतं, त्याला तुम्ही 10 दगड मारा, नारळाचं झाड पडत नाही, नारळ पडतो का? परंतु अशी एक वेळ येते की नुसतं फक्त हवेचा झोता आला तरी नारळ पडतं. आज मोदी साहेबांचा नारळ पडायची वेळ आलेली. आता लोकांना, आता मी हल्ली आम्ही नेहमीच बोलतो, मी मंडारा पटेल तुमच्या त्या मीटिंगमध्ये बोललो होतो मी की जर अमिताभ बच्चनच्या कोण बनेगा करोडपतीमध्ये जर एक प्रश्न विचारला गेला की या देशाच्या जनतेला उल्लू बनवून पंतप्रधान झालेले त्या पंतप्रधान नाव सांगा, पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी. मग कुठला चौथा नंबर करू का? 3 नंबर का 2 नंबर का 1 नंबर? 4 नंबर नक्की? ओके. आता प्रश्न असा की राहुल गांधी या माणसाला ट्रोलिंग करून त्याला पप्पू 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 करून टाकला. पण मी आज तुम्हाला जबाबदारी सांगतो, ज्या पद्धतीने 1 वर्षामध्ये राहुल गांधींनी स्वतःमध्ये जो बदल, अरे शेवटी प्रश्न असा की उद्याला तुम्ही ठरवून जर एखाद्या जर सज्जन माणसाला गावातून वालीत काढला तर माणूस वालीत होतो ना. पण तो दुर्जन लोकांच्या त्या मनोप्रवृत्तीचा बली होतो. आज ज्या पद्धतीने राहुल गांधीवर सुद्धा आरोप केले गेले, त्यांच्या घरावर केले, नॅशनल हेराल्ड पेपरचे केले गेले, वड्रावर केले गेले, आणि वड्राच्या निमित्तानं मग त्या प्रियंका गांधीवर केले गेले. पण ज्या व्हॉइसमध्ये अंतःकरणापासून राहुल ग म्हणतो चौकीदार, अरे जोरात आता, अरे मी त्यावर बोललो तर म्हणजे चौकीदार चोर नाही, आता बोलत चौकीदार महाचोर आहे. आणि हे तुम्ही बोलल्याशिवाय, निर्भयपणे बोलल्याशिवाय त्यात बदल घडणार नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, इथली मीटिंग झाली, घरी गेलो, बायकोशी चर्चा केली, मी संपलं नाही. माझं मत आहे की तुम्हाला नुसतं या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये नाही, तुम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्याच ठिकाणी तुमचे मित्र नाती गोती असेल त्या तुम्हाला सांगितलं पाहिजे. किंबहुना ज्या लोकांचे अन्य राज्यामध्ये, म्हणजे प्रामुख्यानं आता आमचे शीख बांधव बसले, त्याने पंजाबमध्ये सांगितलं पाहिजे. पंजाबमध्ये आहेत समजा, परंतु तरी सुद्धा अलर्ट राहणं गरजेचं आहे. वेल्डिंग करून नटबोल्ट जर लावता आला तर आणखी लावता पाहिजे, नुसत्या वेल्डिंगवर थांबायचं नाही. वेल्डिंगचा काटा कधीतरी तुटतो. हा, आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या परिस्थितीमध्ये बाबाजी पाटील उमेदवार, बाबाजी पाटीलचं निवडून येणं बाबाजी पाटीलसाठी नाही, या थर्ड क्लास लोकांना लाचार बनवलेलं आहे. जो भूमिपुत्रांचा कणा जो वाकडा झालाय तो सरळ करण्याकरता बाबाजी पाटील खासदार होणं गरजेचं आहे.
खरं म्हणजे मी त्या दिवशी बोललो ठाण्यामध्ये, मला माझ्या मित्र दादा तुमच्याकडून एवढी कडक भाषा, तर म्हटला प्रश्न असा, कधी कधी लोकांची मनं जर त्या ठिकाणी मृतवत झाल्यानंतर कुणाला तरी त्या ठिकाणी आपली इच्छा नसताना सुद्धा तसं वक्तव्य करायला भाग पडतं. शिशुपालाचे 99 अपराध भरल्यानंतर श्रीकृष्णाला सुदर्शन चक्राचा वापर, मी काय श्रीकृष्ण नाहीये, पण माझ्यासारख्या माणसानी जो समाजाच्या तलागलाशी त्याची नाल जुळलेली आहे, अशा वेळेला जर जनतेला मी सावध केलं नाही, आणि मी काय इशारा दिला, म्हटलं आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही, परंतु आमच्या नादाला लागलं तर ते चांबडी वगैरे सोलूनमध्ये थोडंसं म्हणजे ऐकून घे रे, तो सांकेतिक शब्द असतो. काय बोलतो मी, म्हणजे प्रॅक्टिकली का लगेच का कोण चांबडी सोडला जातो, म्हणजे तुमच्या आयुष्यातली सगळी लक्तरं काढू, लक्तरं काढू शब्द बरोबर आहे, तुमची लक्तरं काढून टाकू. नवी मुंबई महापालिका टीजवरची महापालिका आहे, 95 साली त्या ठिकाणी सत्ता आली. नवी मुंबई महापालिका A++ रेटिंगची महापालिका, क्रिसिलच्या नवी मुंबई महापालिकेला 15,000 कोटीचं कर्ज मिळू शकतं, ठाण्याच्या लोकांना मिळू शकतं. प्रश्न असा आहे की JNRMचे पैसे आले कुठे गेले? मुंबईला आले, कल्याण डोंबिवलीला आले, उल्हासनगरला आले, परंतु आलेला पैसा कुठे रिचला गेला त्याचा हिसाब किताब कोणी दिलेला नाही. तुम्ही नवी मुंबईत आल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतो का नाही मला सांगा. आणि तुम्हाला विश्वासाने सांगतो की गेली 19 वर्ष नवी मुंबईत एक घरपट्टीचा 1 पैसा वाढवला नाही. मी शब्द दिला होता 20 वर्ष वाढवू देणार नाही. पाणीपट्टीचा 1 पैसा वाढ, 50 रुपयामध्ये 30,000 लिटर पाणी मिळते. पोर्टेबल म्हणजे फिल्टर केलेलं पाणी मिळते. मी तुम्हाला आज शब्द देतो, बाबाजी पाटील निवडून येणार आणि अनंतपर्यंत ठाण्याला आणि कल्याणला धरण बांधून देण्याचंच, काय वाटेल ते करायला लागलं ते हरकत नाही. कल्याणला आणि ठाण्याला स्वतंत्र धरण मिळण्याकरता जीवाचं रान करून टाकू आम्ही. बोलतो म्हणजे करूनच दाखवणार. आणि त्याकरता पैसे पण टाकायची गरज नाही. सुदैवानं गणेश नाईकला मानणारे म्हणजे ज्यांच्याकडे 1 नंबरचा पैसा असे मोठे मोठे उद्योगपती आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी आज कोणी धरणासाठी खरेदी करू शकत नाही, परंतु शेतकऱ्यांचा ते धरणामध्ये पार्टनर घेतला गेला. तुमच्या जमिनी हे तुमचं भांडवल. आता मी नाव सांगितलं उद्योगपती, त्याच्याशी माझी चर्चा झाली होती की मी धरण बांधतो. दुसऱ्या उद्योगपतीशी माझी चर्चा झाली होती की मी पूर्ण पाईपलाईन टाकून देतो. फक्त महापालिकेच्या टोकार आल्यानंतर ते मीटर लावला जाईल आणि महानगरपालिकेच्याकडून पैसे जनता देईल याची जबाबदारी फक्त राज्य शासनाने घ्यायची. आम्ही घेऊ. आणि तुम्हाला विश्वासानं सांगतो, NDA येत नाही, मोदी साहेब राहत नाही, नेपाळ मार्गे तो नीरव मोदीला आणि ललित मोदीला भेटायला जाणार आहे. किंवा मी किंबहुना विजय मल्ल्याबरोबर त्याची डिस्कशन पण झालं. विजय मल्ल्या किधर रहतात, मेरा भी बंदोबस्त करके रखो. वकील बिकिलांची सुद्धा व्यवस्था करून ठेवली असेल. आम्ही नाही घाबरत ना. आम्ही त्या मोदींना आदरणीय पंतप्रधान म्हणून आम्ही सन्मान ठेवतो. परंतु तुम्ही जर, अरे जितेंद्र मगाशी बरोबर बोलला की या भारताच्या इतिहासामध्ये आजवर कुठल्याही पंतप्रधानांनी येऊन इतक्या खालच्या स्तरावर, अरे पवार खानदान में TD हो रही है, अजित पवार पार्टी कॅप्चर कर रहे, अरे इतका पंतप्रधानाची भाषा आहे. काल त्या ABP माझाच्या वार्ताहरांशी तो अँकरशी बोलत, माझ्या इतिहासामध्ये, अरे तो भांडतोय देशाचा पंतप्रधान, त्याला काय प्रश्न विचारला उत्तर देता येत नाही, अडचणीत झालं म्हणून तुझ्या त्या वार्ताहरांनी ते दाखवलं नाही, ते दाखवलं नाही, ते दाखवलं. अशा प्रकारच्या नलावरच्या भांडणाऱ्या अडाणी महिलांसारखं त्या ठिकाणी त्याचं वक्तव्य होतं. शोभलं नाही. या जनतेला त्यांनी अतिशय इतक्या खड्ड्यात टाकलेलं आहे की तुमच्या माहितीकर सांगतो, पैसा संपलेला आहे, यांच्याकडे पैसा नाहीये. प्रॉव्हिडंट फंडचे पैसे आपल्या या लोकांनी वापरले, LICचे पैसे वापरले. हा उर्जित पटेल गेला, हा काय राजीनामा देऊन खुशीने गेलेला नाही. त्याला सांगितलं 3.5 लाख कोटी रुपये आम्हाला वापरायला दे, तरी सांगितलं देऊ शकणारा रिझर्व्ह बँक संपेल.
आणि त्यांनी जर दिलं नाही म्हणून त्याला सांगितलं राजीनामा, तो उर्जित पटेल निघून गेला. आता आज आला जो गव्हर्नर कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? सर्वसामान्यपणे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बीकॉम, एमकॉम किंवा CA वगैरे असतो. आताचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा MA आहे, MA म्हणजे आर्ट्स लाईनचा आहे. आता म्हणजे डॉक्टरच्या जागी एखाद्याने कुठला तर व्हेटरनरी डॉक्टर नव्हता ना, डॉक्टरने म्हणजे व्हेटरनरी डॉक्टरच्या मार्फत इंजेक्शन मारल्या, असा प्रकार घडलेला आहे. टोटली निवडणूक यंत्रणा यांच्या ताब्यात, CBI यांच्या ताब्यात, रिझर्व्ह बँक यांच्या ताब्यात, किंबहुना 4 जज समोर एका जजच्या घरात आली होती आणि त्यांनी सांगितलं आता हम तो हैरान हो गए, परेशान हो गए, अभी हम जनता के सामने जा रहे. म्हणजे प्रेसला सांगितलं गेलं की आता तुम्ही आमच्या भावना तुम्ही जनतेपर्यंत पोचवा. त्यावेळेला नंतर मग थोडीशी ॲडजस्टमेंट झाली आणि त्या जजमध्ये कोण होते? आजचे चीफ जस्टिस माननीय गोगाई साहेब होते. बाब अशी की मी नेहमी बोलायचो, अरे मुंबईचे गँगस्टर म्हणजे फार स्ट्रॉंग गँगस्टर, म्हणजे खतरनाक. म्हणजे ज्याला गुजरातच्या संपूर्ण गेल्या 15-20 वर्षाचा मी ज्याला क्राईम रिपोर्ट बघितला त्याला मी सांगितलं ह्या मुंबईचे गँगस्टर कुछ कामी नाही, पाणी कम चाय म्हणतात. हे करे कोण आहेत माहिती? माफिया आहेत. माफिया कोण? गुजरातचे सगळे पॉलिटिशियन हे माफिया आहेत. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री हिरण पंड्या याचा मर्डर झाला, 9 वाजता सकाळी मर्डर झाला. भाजपचा मोदीशी त्याचा पंगा झाला होता, अजून सुद्धा त्याचा कोणी खून केला पत्ता नाही. सोराबुद्दीन केसच्या बाबतीमध्ये ज्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या गुजरातमध्ये हा खटलाचा नीट चालू शकणार नाही, मुंबईला घेऊन जा. ज्याला देशात यांची सत्ता आली, मुंबईला यांची सत्ता आल्यानंतर जस्टिस लोयाला त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं किंवा त्याच्या मित्रांनी सांगितलं की आमच्या लोयाला पैसे ऑफर केले. म्हणते गोष्ट खरी आहे ना. आणि त्या लोयाचा जे काय व्हायचं ते होऊन गेलं. इट वॉज नॉट नॅचरल डेथ, तो नैसर्गिक मृत्यू नव्हता, तो मर्डरच होता. आणि ज्या वेळेला ते 4 जस्टिस आले त्याला त्याच्यातला एका कोणीतरी उद्गार काढले, लोयाचा विषय काढला होता. कोणी काढला होता? जरा क्लिप काढून जरा बंटी बघ ना जरा. त्यांच्यापैकी कोणीतरी एक पुटपुटला लोयाच्या केसचं. 4 जस्टिस ज्याला सुप्रीम कोर्टाचे चौघांनी काढला होता. माझं अपील आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून टिकवलेली लोकशाही आहे. या ठिकाणी विविध धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाचे लोक एका चौकटीमध्ये काम करतात. त्याला कारण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने तुम्ही जर मोठे झाला असाल तर विधीच्या अत्युत्तम स्थानी बसलेल्या त्या गोगाई साहेबांनाच माझा एक विनम्र आव्हान आहे की तुमच्या बिरादरीमधल्या एका माणसाचा संशयास्पद खून झाला, त्याची अजून जनतेला निश्चितपणे स्थिती समजलेली नाही. रफालच्या बाबतीमध्ये सुद्धा दाल में काला नाही, पुरी दाली काली. आणि अशा परिस्थितीमध्ये रफाल आणि जस्टिस लोया हे 2 प्रकरणं जर का गोगाई साहेबांनी रिटायर होण्यापूर्वी जर त्या ठिकाणी निपटारा त्याचा केला तर गोगाई साहेब अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि लोकशाहीतला एक घटक म्हणून आम्हाला जर न पटलेली एखादी गोष्ट ती गतीनं व्हावी, तिचा रिझल्ट लागावा, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाही. आणि म्हणून भविष्यकालामध्ये अशा ह्या घटना नाहीशा करणाऱ्या, माणुसकीला कालिमा फासणाऱ्या, लोकांना फसवणाऱ्या लोकांना सत्तेवरून खेचण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो, जसा डोंगरावरून एखादा गोटा आपल्या लोकांना समजतो ना, गोटा एकदा सरकतो त्याला त्याचा सुरुवातीला त्याची गती कमी असते आणि अंतिम टप्प्यामध्ये साधारणपणे जर 1000 फुटाचा जर तो डोंगर असेल त्याचा जर स्लोपमध्ये, तर त्याचा शेवटच्या टप्प्यात त्याची गती वाढते. या वेळेला त्या गोट्यासमोर हात ठेवेल त्याचा हात तुटून जाईल. मी तुम्हाला सांगतो, भारतातली सर्व धर्माची जनता यांना कंटाळलेली आहे. फक्त तुम्ही कार्यकर्त्याने लोकांना फक्त वळण द्या, जनता यांच्या विरोधात मतदान करणार आहे, पक्का करणार आहे. लोकांपर्यंत पोहोचा. आणि मी विश्वासानं सांगतो, बाबाजी पाटील सारखा कोणी शिक्षणाचा, अरे बाबाजी पाटील 3 वर्ष जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्ष होता.
राज्यामध्ये पहिला नंबर आणि देशामध्ये 2 नंबरचं त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. ज्या ऑब्जेक्ट करता सहकारी बँका असतात त्या ऑब्जेक्टच्या महत्त्वाचा ऑब्जेक्टमध्ये महिलांचं सबलीकरण, त्या बाबतीमध्ये 30,000 महिला बचत गटांना बाबाजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोन दिलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं काम करणारा ग्रामीण भागातला असला म्हणून काय. मगाशी आता आमच्या भगिनीने कोण आपली शारदाताई का, शारदाताईंनी आपल्या मनातली सगळी भडास काढून टाकली. आम्ही तिला काय बोललो नाही, ती बोलली बिचारी. पण प्रश्न असं, शारदाताई नुसते आग्र्यांचंच नाही, ते सगळे मराठा, साळी, माली, कोष्टी, ब्राह्मण, विविध धर्माचे जातीचे लोक सगळे या प्रवाहामध्ये आहेत. आपल्याला नुसत्या एका समाजाचंच आपल्याला उद्धार नाही करायचा, आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय आणि सत्य सांगून लोकांच्या समोर घ्यायचंय. आता जनता दरबाराचा विषय निघतो, त्याला जनता दरबार हा शब्द संपलेला आहे. लोक मला विचारतात, साहेब तुम्ही कधी मंत्री होता? म्हटलं त्याला मंत्री होण्यासाठी पहिले मतदान करा आम्हाला. आणि म्हणून योग्य वेळ आलेली आहे. ठाण्याला धरण, कल्याणला धरण. सदा पटेल तुम्हाला त्याचं पाणी मिळेल, तुम्ही काय चिंता करू. सदा पटेल चिंता म्हणजे आमच्या संभाज म्हणजे अंबरनाथचा साहेब उल्लेखच करत नाही, उल्हासनगरचा. अशी की जी 2 धरणं मोठी होतील ना, त्या धरणामध्ये त्या शेतकऱ्यांची पार्टनरशिप, बंटी माझ्याकडे फॉर्म्युला आहे, शेतकऱ्यांची पार्टनरशिप, उद्योजकपतींचे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि पाणी विकल्यानंतर त्याच्यातला प्रॉफिट त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाला सुद्धा मिळेल, अशा प्रकारची योजना गणेशनाकडे. आणि त्या अनुषंगानं नुसत्या शब्द देणार नाही, आम्ही शब्द पुरे करू. जसा नवी मुंबईच्या जनतेला मी शब्द दिला होता की 20 वर्ष घरपट्टी वाढवणार नाही. आता पुढच्या वर्षी महापालिकाची मुदत संपली की ती 20 वर्ष संपतात, पाण्याची आणि टॅक्सची. या ठिकाणी तर ठाण्याच्या जनतेला ते कन्सिडरच करत नाही. मी एकेकाली बोलत, ठाण्याच्या शहरामधले राज्यकर्ते पूर्वी प्रशासनावर नियंत्रण ठेवून होते, आज ठाण्याचं प्रशासनच या राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवतं. मग जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं, आमच्या वेळेला कधी आम्ही त्या सेक्रेटरी म्हणजे मान सन्मान त्याचा केला, परंतु त्यांना डोक्याला घेऊन कधी बसतो नव्हतो आम्ही. मंत्रालयात माझ्याकडे जे लोक आले असतील त्यांना सगळ्यांना कल्पना आहे, या लोडाला फक्त पाणी दिलं होतं. आणि खरबे, सकाराम शेठ आणि खरबे माझ्याकडे आले. खरबे कुठे आहेत? मध्ये आहेत ना. साहेब बोलतो मी ते फक्त लोडा करतात ती MRDCची म्हणजे पाईपलाईन. म्हटलं कोण सांगतोय? त्याला MMRDचे कोण ते सरदारजी होते ना आपले, मदान होते. मदानला सांगितलं हे माझे सहकारी येतात, यांना पाणी पाहिजे. नंतर त्याच्यानंतर खरबेंच्या प्रकल्पाला पाणी खरबे दिला का नाही? दिला ना. म्हणजे प्रश्न असे, दणकून बोलणारा पाहिजे, काम करून घेणारा पाहिजे, फक्त तोंडाला पानं पुसणारा नसता कामा नये. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, बाबाजी पाटलाचं यश पलीकडे आनंद परांजपेचं यश, सुरेश टावरेचं यश आणि पलीकडे हितेंद्र ठाकूरच्या ठाणे आणि पालघरमध्ये तुम्ही सगळ्यांनी एकता दाखवा आणि तुमच्या सगळ्या नात्यागोत्यांना बाहेरगावी सुद्धा कळवा. आणि सकारात्मक विचारातून जनसामान्याला माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या माननीय शरदचंद्र पवार, राहुल गांधी आणि त्यांचे सगळे आपले RPIचे सगळे गट आणि सगळे पाठिंबा शेका पक्ष वगैरे यांना यशस्वी करा असं आव्हान करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.